नमस्कार. RTO ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बॉम्बे हायकोर्ट येथे भरती निघाले. या भरतीसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. हायकोर्ट ऑफ बॉम्बे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल बॉम्बे हायकोर्टचा. बघा या ठिकाणी होम पेज, रजिस्ट्रेशन, फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID आणि प्रिंट ॲप्लिकेशन असं एकूण 4 ऑप्शन तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. आता सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप या ठिकाणी बघायचं. फर्स्ट स्टेप काय आहेत, ॲप्लिकंट्स आर आस्क्ड टू गो थ्रू द इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट इन द डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट फर्स्ट, देन पे नाव रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीज थ्रू www. बघा तुम्हाला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, या वेबसाईटवरती पेमेंट करायचं आहे. कॅटेगरी वाईज असेल पेमेंट, आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्लिपवरती ID नंबर तुम्हाला जनरेट होईल. त्या ID नंबर तुम्ही ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला ते ID नंबर तुम्हाला लागेल. तर या ठिकाणी दुसरं आहे युजर मॅन्युअल SBI कलेक्ट, गेट द प्रिंट आउट ऑफ द ई-रिसिप्ट ऑफ फीज पेड एट SBI कलेक्ट अँड फिल ऑफ ॲप्लिकेशन. बघा तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीमध्ये काय करायचं, पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ती स्लिप ई-रिसिप्ट तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, पेमेंट केलेला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत. या ठिकाणी गाईडलाईन पण दिले कसं फॉर्म फिलअप करायचं. काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे. आता हे बघा आपल्याला, चला तर आपण फॉर्म कसे भरायचं ते बघू. रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं ॲप्लिकेशन असं दिसणार आहे. आता ॲप्लिकेशन तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. आता या ठिकाणी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर फॉर मराठी लँग्वेज 2024. आता तुम्हाला काय करायचं, इथे ट्रान्सलेटर पदासाठी आणि कुक पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला 2 पोस्ट दिसणार, ट्रान्सलेटरसाठी असेल किंवा इंटरप्रिटर कुकसाठी तुम्ही अप्लाय करत असेल तर तो ऑप्शन तुम्ही चॉईस करायचं आहे. ऑप्शन चॉईस केल्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर वेदर यू हॅव चेंज द नेम, इथे तुमचं नाव चेंज केलं असेल डॉक्युमेंटमध्ये तर तुम्ही येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला परमानंट ॲड्रेस फिलअप करायचं आहे. व्यवस्थित परमानंट ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुमचा. नंतर पुढचं असेल या डिस्ट्रिक्ट ऑफ परमानंट ॲड्रेस, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. परमानंट ॲड्रेस तुमचं कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुम्ही. नंतर तुमचं आधारवरती पिन कोड दिला असेल तो पिन कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि तुमचा ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, सेम ॲज अ परमानंट ॲड्रेस या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथे ऑटोमॅटिक तुमचं परमानंट ॲड्रेस फिलअप होऊन जाणार आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ कॉरेस्पॉन्डिंग ॲड्रेस, या ठिकाणी बघा आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, पिन कोड फिलअप करायचं आहे आणि या ठिकाणी स्टेट. आता सर्व भारताचे स्टेट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ते तुमचं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. नंतर चालू ईमेल ID नंबर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ईमेल ID तुमचं kumar@gmail.com ऑटोमॅटिक आहे या ठिकाणी, तर जीमेल तुम्हाला इथे टाईप करायचं आहे, gmail.com असं टाईप करून द्यायचं आहे. आता तुम्हाला पुढे मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर तुमचं अल्टरनेट मोबाईल नंबर STD कोड असेल तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता, नाहीतर ब्लँक सोडायचं आहे. या ठिकाणी तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, फिमेल, मेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते. नंतर या ठिकाणी नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक येणार आहे. पुढचं असेल रिलिजन कॅटेगरी. हे बघा रिलिजन कॅटेगरी अँड कास्ट,
तुम्हाला तुमचं रिलिजन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आणि कास्ट कोणतं आहे तुमचं ते कास्ट तुम्ही या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमचं सुरुवातीमध्ये वर्ष सिलेक्ट इयर सिलेक्ट करायचं आहे, मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि डेट सिलेक्ट करून द्यायचं आहे. आता मॅरिड स्टेटस काय आहे तुमचं, या ठिकाणी मॅरिड स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. आणि SSC CBSE सीट नंबर, तुम्हाला 10वीचं सीट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा हे या ठिकाणी एज ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट, या ठिकाणी तुम्ही ब्लँक सोडलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्हाला 10वीचं मार्कशीट फिलअप करायचं आहे. 10वीचं मार्कशीट सीट नंबर तुम्हाला फिलअप करायचं आहे. आणि मदर टंग तुमची काय आहेत, मराठी हिंदी जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून द्यायचं आहे. आता कॅन यू रीड अँड स्पीक इंग्लिश, आता तुम्ही इंग्लिश वाचता आणि बोलता पण का असं विचारलं आहे, तर तू बोलू शकता का असं विचारलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे. कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी लँग्वेज, तुम्ही या ठिकाणी येस करायचं आहे. येस केल्यानंतर प्रोफेन्सी लँग्वेज इन ॲटलस वन अदर दॅन इंग्लिश इन मराठी लँग्वेज. आता बघा तुम्ही अदर लँग्वेज बोलत असाल तर तुम्ही या ठिकाणी हिंदी तर कंपल्सरी सर्वांना येते आणि कोकणी येत असेल तर कोकणी पण येस करायचं आहे. येस केल्यानंतर वेदर कॅन्डिडेट डिफरंटली एबल्स पर्सन, या ठिकाणी नो करून द्यायचं आहे. हा क्वालिफिकेशन फिलअप करायचं आहे तुमचं. डिटेल एज्युकेशन क्वालिफिकेशन एंटर फायनल इयर्स मार्क्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता या ठिकाणी बघा कोर्स कोणतं केलं तुम्ही, BSc BA 12वी पास असेल किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं, ते कोर्स तुम्ही सिलेक्ट करायचं. स्ट्रीम कोणतं होतं, आर्ट्स सायन्स, जे फॅकल्टी ते असेल ती फॅकल्टी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. अदर असेल स्ट्रीम तर या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे. आणि बोर्ड युनिव्हर्सिटी कोणत्या बोर्ड युनिव्हर्सिटीमधून झालं आहे तुमचं ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. इयर पासिंग कोणत्या वर्षी पास आउट झालं होतं ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आणि टोटल मार्क्स अप 10 तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आता आपण 10वीचं सर्व डिटेल या ठिकाणी फिलअप केलं आणि 12वीचं डिटेल आपल्याला कसं फिलअप करायचं आहे, ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सेम टू सेम प्रोसेस असेल, 12वीचं सर्व डिटेल फिलअप करायचं. आणखी पुन्हा ॲड या बटनावरती क्लिक करायचं आणि ग्रॅज्युएशनचं सर्व डिटेल द्यायचे. पुन्हा या ठिकाणी ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता हे सर्व फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, डज कॅन्डिडेट वर्क इन एनी स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, तुम्ही ऑलरेडी काम करायचं असेल सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. डज द कॅन्डिडेट हॅज अ एक्सपिरियन्स ऑफ द ट्रान्सलेटेड डॉक्युमेंट, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ टायपिंग शॉर्ट हँड क्वालिफिकेशन मराठी इन इंग्लिश, तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. स्टेट पर्टिक्युलर्स और कॉम्प्युटर कोर्स येस करायचं आहे. इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग हेड पेंडिंग अगेन्स्ट द कॅन्डिडेट और इज द ही कन्व्हिक्ट बाय द क्रिमिनल कोर्ट्स ऑन गिल्टी फेसिंग डिसिप्लिनरी इन्क्वायरी, बघा या ठिकाणी नो करून द्यायचं आहे. नो केल्यानंतर पुढचं असेल हे सर्व आपण फिलअप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डज एनी फॅमिली, डज एनी फॅमिली मेंबर ऑफ द कॅन्डिडेट वर्क्स विथ ज्युडिशरी, तुमचं ऑलरेडी कोणी फॅमिली मेंबर तुम्हाला कोर्टमध्ये काम करत असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघा नेम अँड ॲड्रेस टू रिस्पेक्टेबल पर्सन हू नो द कॅन्डिडेट, तुमचं जे ओळखीचं असेल रिस्पेक्टेबल पर्सन असेल तुमचं ओळखीचं, तुमचं घरचं कोणी मित्र असेल कोणी, त्यांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यांचं व्यवसाय काय आहेत ते लिहायचं आहे आणि त्यांचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे आणि त्यांचं डिटेल ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. सेम टू सेम 2 पर्सनचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. अदर पर्सन असेल त्यांचं नाव, त्यांचं व्यवसाय, त्यांचं मोबाईल नंबर, त्यांचं ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर बघा सुरुवातीमध्ये आपल्याला पेमेंट करावं लागतं हे ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी. तर आपल्याला पेमेंट केलेलं बघा पेमेंट गेटवे
पेमेंट गेटवे, SBI कलेक्ट, पेमेंट टाईप्स, ई पेमेंट. आता SBI कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तुम्ही पेमेंट केलं असेल आणि ई रिसिप्ट आलं असेल, ई रिसिप्ट नंबर या ठिकाणी फिलअप करून जायचं आहे. या ठिकाणी फिलअप केल्यानंतर एक्झाम्पल असं येणारे नंबर, तो नंबर या ठिकाणी तुम्ही रेफरन्स नंबर फिलअप करून द्यायचं आहे. आता डेट, कोणत्या दिवशी तुम्ही पेमेंट केलं होतं ते पेमेंट डेट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि अमाऊंट किती केलं होतं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाईप करून द्यायचं आहे. हे सर्व फी डिटेल फिलअप केल्यानंतर शेवटची स्टेप आहे फोटो अटॅच JPG फाईल. JPG फाईलमध्ये तुम्हाला फोटो या ठिकाणी अपलोड करायचं आहे. चूज या बटनावरती क्लिक करायचं आणि तुमचं फोटो JPGमध्ये अपलोड करून द्यायचं आहे. सिग्नेचर JPGमध्ये या ठिकाणी सिग्नेचर चूज करायचं आहे आणि अपलोड करून द्यायचं. अपलोड केल्यानंतर सिक्युरिटी कोड, आता हे इम्पॉर्टंट आहे. सिक्युरिटी कोड हा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. सिक्युरिटी कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हा सिक्युरिटी कोड या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि सर्व फिलअप केल्यानंतर फायनली तुम्ही डिक्लेरेशन या ठिकाणी रीड करून घ्यायचं आहे. तुम्हाला रीड करायचं असेल तर सर्व तुम्ही डिक्लेरेशन रीड करून घ्यायचं आहे. या बॉक्सवरती टिक करून द्यायचं आहे. इथे टिक केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन प्रिव्हियस करून चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर तुम्ही आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आय ॲग्री या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट झालं आहे. आता ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर आपल्याला प्रिंट काढायचं आहे ॲप्लिकेशनचं. आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तुमच्या मोबाईलवरती SMS आला असेल, तुमचं फायनली रजिस्ट्रेशन नंबर आलं असेल आणि पासपोर्ट आलं असेल तर या ठिकाणी बघा प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID. आता तुम्हाला तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आलं नसेल मेसेजमध्ये तर तुम्ही तुमचे ईमेल ID, तुम्ही ज्या फॉर्म भरताना ईमेल ID दिली होती ती ईमेल ID आणि मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ आणि कॅपचं फिलअप करून तुम्ही तुमचं शो या बटनावरती क्लिक करून द्यायचं. तुमचे ID तुम्ही फाइंड करू शकतात किंवा तुम्हाला माहीत असेल ID नंबर तर या ठिकाणी बघा प्रिंट ॲप्लिकेशन. आता प्रिंट ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. ॲप्लिकेशन ID नंबर फिलअप करायचं आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि कॅपचं फिलअप करून द्यायचं आहे आणि फायनली जनरेट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन दिसेल आणि तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.